निमित्त होईल। जनमानसात खोलवर रुजलेली लैंगिक विषमता दूर करण्यासाठी आणि मुलींच्या समान हक्कांकरिता लढण्यासाठी भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने 2008 साली 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून घोषित केला। मुख्य म्हणजे 1966 साली याच दिवशी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी शपथ घेतली होती। त्यानिमित्त या दिवसाची निवड करण्यात आली। महिलांच्या सबलीकरणाच्या दिशेने पडलेलं ते पहिलं पाऊल होतं। बालिकांबाबतची लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि समाजामध्ये मुलींना नवीन संधी देऊ करणे हा या दिवसाचा उद्देश आहे। मुलींच्या सबलीकरणासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारही प्रयत्न करत आहे। त्यासाठी त्यानं सुकन्या समृद्धी योजना, बेटी बचाव बेटी पढाव, समग्र शिक्षण तसंच उडान, विज्ञान ज्योती योजना अशा योजना अंमलात आणल्या आहेत। उज्ज्वल भविष्याकरिता बालिकांचे सबलीकरण हा यंदाच्या वर्षीचा विषय आहे। राज्याच्या बहुतांश भागात गरमीचा चटका वाढत आहे। उद्या